भैया पुरीला तुझी सुरून पतात घेशील का? हा देव भाट्याचा नाही, भाटाच आपला देव आहे. माधवांना पोरगी झाली पोरगी. माया सारी तुझ्यावर झेललया भार तू हे डोंगराई वड वाट सपना नदावर. घो घो घराचा. अगं ती साळा आहे. साळा बघितल्यापासून तर तिकडनं हटतच नव्हती. नुसती साळा पाहिजे साळा पाहिजे. तिला म्हणलं तुला घालतो साळत. नाथ बेलदारांच्या पोरांना शाळा शिकवायला लागली. अरे समजू तिला आपलं काय काम आहे ती. अरे गंग्या, पोरीनं काल साळा बघितली म्हणून पोरं साळा साळा खेळत असतील. त्यात एवढं भांड्यासह काय? बेलदाराची पोरं साळत जायला लागली तर भाट कोणी फोडायचं? समाजात राहून समाजात विरोधात काम. माझ्या हयातीला कलंक लागला हे तुझ्यामुळं. अरे असं कुठे लिहिलंय बाई की बेलदाराच्या पोरासनी शाळा नसती म्हणून? अव कशा पायी पोरीला खोटी आस लावते. असा आपला संसार थाऱ्यावर आहे का? आज हिथं तर उद्या तिथं. काय करत आहे पोरीला शाळा शिकवायची? आणि शाळा शिकून तुझी पोरगी काय करणार आहे? दगडच वाहणार आहे ना. तुमची नाच शाळा जाते ना व, तशी माझी पोर बी जाईल. ए बेलदारा, आमची बराबरी कर नकास. शेपायचं नाही तुला. अरे बाबा, तू कधी या गावात कधी त्या गावात, तुझ्या पोरीचं शिक्षण व्हायचं कसं? साळच घालायची ना, आपण उभी करू शाळा. या शाळासाठी दगडी फोड कामगार लोकांना कळू दे की एक बेलदार शाळा बांधू शकतोय. काय करू अप्पा? काय चूक झाली आमची बेलदार जाती जन्माला येऊन? माणसं नाही आम्ही.